फोर्टवरती जाताना अशी गावं दिसतात, एकदम मस्त. फक्त जायच्या वाटा माहिती पाहिजे, बाकी काही नाही. पाठच्या वेळी आम्ही ज्यावेळी आलेलो ना संकेत, इथे खूप पाणी होतं माहिती आहे का, एकदम मस्त वेळी. हां, आणि असं दिसतं नाही पाणी बिणी जाताना, भाई एकदम मस्त माहिती आहे का. गायींचा प्रकार आहे ना, एकदम मस्त आहे. आज पेट फूटला जायचं आहे आणि मी आणि संकेत आज दोघेजण आम्ही हा ट्रेक पूर्ण करणार आहे. तर फणसवाडी या गावातून आम्ही आमचा ट्रेक चालू केला आहे. बेसिकली क्रिटिकल पॅच आहे. येता येता लोक बोलत आहेत की हा का निवडला, डायरेक्टली पण मार्ग आहे. तर ट्रेक आम्हाला थोडासा हार्डच हवा आहे, त्यामुळे आम्ही इथून हा ट्राय करणार आहे. कसा वाटतोय ट्रेक? स्टार्टिंग मस्त आहे, थोडा थ्रिलर वाटतोय. बघू आता पुढं काय. पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला 100%. समोरूनच वाट आहे. तिथे बसलेल्या काकांनी मदत केली, वाट सांगितली की पुढे 3 वाटा आहेत, सो भटकू नका आणि सरळ गेल्यावरती एक लेफ्ट घ्यायचं आहे. मेनली इथे आल्यावरती हे जे टावर दिसत आहेत यांना फॉलो करा आणि वरती या. हा, इथून ग्रीनरी पण आहे, एवढं काही नाही आहे. हे टावर आहे जे मेनलाईनची गेलेली. आता जंगलामध्ये एंटर करू आणि तिथून पुढे वेब फोर्टला जाण्याचा रस्ता. इनसाइड द ग्रीनरी. कळकाची वेट. काही लोक याला वेळू पण बोलतात आणि काही ठिकाणी कळक. डिफरन्स तर वेगळा नाही आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. पूर्ण मुंग्यांनी भरले. जरा जरी हलवलं तरी मुंगळे बाहेर येतील, वेळ ढसाढसा चावतील, वाटच लावून टाकतील पूर्ण. बी केअरफुल. आणि अशा वाटा. आज फोर्टवरती इथे कोणच नाही आहे, पूर्ण फोर्ट मोकळा आहे. सो टिपण्या घ्यायला तर मस्तच आहे भाई, व्ह्यू एकदम. वासोटासारखं तरी नाही आहे, वासोटाला फुल गर्दी. होय तर 100 मीटर वगैरे 100 मीटर अख्ख्या गावाला मस्त मजा येईल. काय खतरनाक सिनेमॅटिक व्ह्यू आहे. फिरायला फक्त सह्याद्रीच पाहिजे. हिरवळ, गारवारा, फोर्ट किंवा मोठे मोठे भले भले पर्वत. आता समोर हे सर्व टेकड्याचा राईट चढायचे आहेत आपल्याला. हा, लास्टचा मंदिर तो तुम्हाला इकडनं बरोबर असेल ना, सीधा तिकडनं शिडी आहे. हा, शिडी म्हणजे फर्स्ट क्लास शिडी आहे, तर माणूस जाऊ शकतो सीधा पाटरी. ओके, रेल्वे पाटील निघणार. बरोबर. हा, माथेरान साईड. दस्तुरीवर गेले तुम्ही बसने जाऊ शकतो, टॅक्सीने जाऊ शकतो. नाही तर तुम्हाला पाटरीने जायचं असेल तर तुम्ही पाटरीने जाऊ शकतो. बरोबर. मस्त. कुठली तुम्ही त्या हायवेची गुफा बोलतो, हायवेची आता नवीन बांधली ती.
फॅशनची खातो अजून. अरे बापरे. जवळ पण येत नाही. हा पहिला आला बघते काय करतो. काहीच नाही करू शकत. मस्त आले भारी वाटतं. मस्त पेट्स आहेत. पण डेंजर वाटतोय तो. तो डेंजर आहे. डेंजर वाटतो. सगळा डेंजर हा आहे. डेंजर वाटतो. तसं काय नाही करणार. हा तेच की पण असं दाबून आलं की जरा त्याला फोड येतो रे. हा, समोरचा तो. हे ट्रॅक्टर नका जाऊ हा. तुम्ही इकडून जाणार का? बरोबर. ओके चला. दादानी रस्ता सांगितलाय, आता कंटिन्यू करूया जो आपल्याला त्यांनी रूट दाखवला तो. यस, आता ते त्यांच्या वाटेने गेले. खिंड आहे कोणती तरी गुहा जी डायरेक्टली पनवेल शहराकडे जाते आणि आम्ही जातोय ते आता विकटगडावरती. आता या सीझनमध्ये फुलं भेटणं जरा अवघड आहे, पण या फोटोवरती फुलं आहेत पाहू शकता. पूर्ण हिरवळ आणि इथून पावसाळ्यामध्ये पाणी जातं, म्हणजे आपल्याला पाण्याच्या ओघामुळे पडलेल्या नाळी दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये तर तुम्ही विचारच करू शकत नाही, एवढी हिरवळ असते घनदाट. हा, गड किल्ल्यांच्या आशा वाट असतात. हा, मित्रांबरोबरच्या जुन्या आठवणी. हा, आणि इथूनच वरती जाऊन धबधब्यातून पलीकडे कसा आहे निसर्ग. हा, हाच आहे. इथूनच हा, इथूनच वरती आले. त्यावेळी पाय घसरत होते. आणि बघ ना, त्यावेळी तर इथे किती झाडे झुडप होती, वाट पण गावत नव्हती. देखो इधर कुछ तो है. हे कोसळले परत. हसत नाहीये, पण लिहिले गडाकडे. चलो, इथून वरती जायचं आता. पाणीवाला कार्यकर्ता दिसतोय तू तर. हा, आई खतरनाक. पोहायला पाहिजे फक्त. इकडून वाट आहे. हा, असा व्ह्यू आहे वरती. वरती कसं दिसतंय.
आता एकदम खडा डोंगर आहे बाई इथून. असंच उभं चढत जावं लागेल. हाच आहे वा रस्ता. सिम्बॉल पण दिलंय तिथे वरती जाण्यासाठी. आणि अशा निशाण्या करून ठेवल्या, जरी आलं कोणी तरी रस्ता चुकू नये. आता आपण जी खालून नाळ बघत होतो ती नाळ खरं तर चढतोय. इकडून वाट आहे. फायनली आता चित्रछाया संपत आलेली आहे. आता इथून वरती जायचं, ही ती वाट. $45 डिग्री पाय घसरत आहेत. तर वरती चढत जायचं आता. आणि काट्या वाळक्या आहेत लागतात अशा, जसं काय तलवारींचा बंदोबस्त केला आमच्यासाठी. मला असं का वाटतं आपण अवघड वाटेवरून निघाले. ये तुझाच व्हिडिओ घेतोय मी. कुठून जायचं? इथून आता सरळ वरती. ए भाई, जिधर से जगह नहीं है जाने के लिए उधर से हम चल रहे हैं. पण वाट हीच आहे रे बघ, इथून तर मळलेली पायवाट दिसते. अहो त्या बाटल्या लावलेल्या दिसत आहेत का तिकडे? आहे का वरतून काय दिसते का पलीकडे जायला? पूर्ण भूस्खलन झालंय. हा, एका वर्षापूर्वी आलेलो तर इथून चांगली वाट होती आणि आज असा कोसळाय सगळा. येस, इथूनच आहे आता. असेच दगड पार करत जायचं, फक्त पाय जरा जपून. पाय निसटतोय, दगड पण निसटतोय. पुढच्या येत्या काळामध्ये बघ, अजून पाऊस पडला ना दगड हे खाली सरकणार. बघ ही वाट दिसली का इथे? हे इथून कोसळ आहे. ही पहिली वाट आहे ज्यावरतून आम्ही गेलेलो. कशा पायऱ्या आहेत. आणि तिथे वरती टोकावरती जायचं आहे. आणि तो पुढे जो फोर्ट दिसतोय तो चंदेरी फोर्ट आहे. आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. आत्ता सगळं करप वाळकं असं दिसतंय. बेसिकली हा पार्ट पावसाळ्यामध्ये एकदम खतरनाक दिसतो, विचार पण करू शकत नाही. इथे पूर्ण झाडे असतात आजूबाजूला.
फायनली त्या पॉईंटला आलो आहे जिथून चरीने चढावं लागतं, म्हणजेच दोरीने. हां, आता 1 वर्षापूर्वी तर इथून आलेलो, त्यावेळी होती. आता बघूया आहे का नाही. आता पण इथून वरती जायचं आहे. वरती आल्यावरती असा व्ह्यू आहे. आणि आम्हाला एक इथे नोगेश भाऊ भेटले जे अगदी उत्साहित आहेत, लाडवल्यात. आणि इकडे महाराजांची मूर्ती. मूर्तीच्या बाजूला आल्यावरती अशी एक कदाचित गुफा असावी. ते पासूनच छोटा आणि पुढे निघाले. आता इथून ही वाट आहे. असे काही दगड झाले. परत हे छोटे पाण्याचे टाके. हात ठेवली लागू दे आता, पर्याय नाही. अशी गुफा आहे. पूर्ण पुढे गेला नव्हतास ना तू? हा, पूर्ण खाली एक खड्डा आहे बघ तिथं. हा, तिथपर्यंत जा. उलटा फिरून बाहेर येतात ना, तिकडे पण अशा वाटांवरून यायचं असतं. अशा पाहू शकता मित्र येतोय पण धाडस करतोय. आणि त्या धाडसापायी मी त्याच्या पाठी त्याच वाटेवरून व्हिडिओग्राफी करतोय. पाहू शकता पूर्ण त्याच्यापाशी आलं. आता भाईच्या स्टेप आणि स्टेप काउंट करतोय. येस 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 येस. He can do it. Yes. Yes, he did it. So brother, how is your feeling? मस्त. आता पुढे जायचं आहे. असंच तिथे बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. पुढे आल्यावरती असं गुहा दिसतात. ही महाराजांची मूर्ती आणि हा आतमध्ये जाण्याचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वार. चला तर पाहूया आतमध्ये काय आहे. आतमध्ये व्ह्यू आहे. इकडे महाराजांची मूर्ती पाहू शकता. पुढेच महादेवाची पण पिंड आहे. आणि नंतर साईडून अशी काही लेख लिहिलेले आहेत जे पुरातन. परत इथून मधून जाण्याचा वाट दुसऱ्या गोष्टीला मिळतो. आणि इकडे मग स्वामी समर्थांची प्रतिमा, पादुका व तिकडे गणेश मूर्ती, गणेशजींची मूर्ती सर्व असं काही या गुफेमध्ये.
हा दुसरा दरवाजा ज्यातून आपण एक्झिट करू शकता. वाटच आहे आता किल्ल्यावरती निघालोय. चला तर पाहूया आता कसा आहे आमचा मंजर. ही जुनी वाट. इथून वरती जायचं आता. फायनली गडावरती आलोय आणि इथे विकटगड आणि ही मारुती रायांची मूर्ती आणि इथून वरती जाण्यासाठी वाट आहे आता. हेच आहे. इथून पुढे पायऱ्या आहेत जाण्यासाठी आणि हा खाली भाग डायरेक्टली डाऊन टू हिवन. डायरेक्टली स्वर्गात. का लोक येतात काय माहिती. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे वय रे. हे बघ ना, मला वाटतंय शाल पुष्प नारळ सगळं देऊन एक सत्कार केला पाहिजे. हे बघ भिकारी किती घाण करून गेले. सुधारलं पाहिजे लोकांनी. इथून आता परत वरती. जरा जपून असा आहे वाड्याचे अवशेष. इथे पाहू शकता हे जुने वाड्याचे अवशेष आहे. पटापट आता इथून वरती जायचं आहे जो मार्ग मंदिराकडे जातोय. आता आपण पाहिलं ते वाड्याचे अवशेष होते आणि आता इथून वरती. वरती आले आता. इथून पुढे मंदिर. फायनली आपण वरती पोहोचलोय आणि हे ते मंदिर. हा साईडचा व्ह्यू सर्व मुंबईचा. तो पुढे तिकडे चंदेरी दूर आहे दिसणार नाही. आणि इकडे आपले चला जायची वेळ झाली आता. हा पुढे सूर्य आणि आम्ही निघालो आता रिटर्न घरी. जाताना कड्याचा गणपती करू तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण पहा व्हिडिओमध्ये. अरे भाई काटे लागतात जाम. आता जाऊया तिकडे भाई बघून येऊ मस्त पैकी. काहीतरी पुरातनच आहे वाटतं अवशेष आहे. इथे पण पुरातन अवशेष आहे अजून. मंदिर आहे छोटस. पाण्याचं टाकं आहे आता पूर्ण वाळलं आहे. आणि आता पुढे जातोय तिथे जुने अवशेष आहेत. हा आता आपण समोरचा सामान नाही करायला येते. ओके लोडिंग अनलोडिंग. हो लोडिंग अनलोडिंग साठी समोरच्या डोंगरावर डायरेक्ट इकडे पाठवणार. यस मस्त वे.
ही अशी माची. असा हा विकटगडाच्या समोरचा व्ह्यू. उसळ गेलेला आहे हा पूर्ण विकटगड. रिटर्न साठी असं इथून यावं लागतं. ही वाट आहे, पाहू शकता कशी अवघड आहे. आणि इथून परत पायऱ्या, त्या पायऱ्यांवरून उतरून आपल्याला तिकडे जायचं. मी लावलंय पाणी प्यायला इथे, जे नॅचरली फिल्टर होऊन येते ते आम्ही आता पाणी पिणार आहे. 15 ते 20 मिनिटं आम्ही जरा वेट करू आणि नंतर पाहू पाणी कसं आहे. मिनरल वॉटरला पाठी टाकते पाणी, एकदम मस्त आहे. एवढा वेळ साचला. आता आपल्याला इथून परत तो साईडून कडेच्या गणपतीकडे जायचं आहे. बोर्डवरती लावली तिथे जायचं विकटगड. आणि ह्या साईडला कड्याचा गणपती. इथून वरती जायचं आहे. हा एक्झिटची वाट. डायरेक्टली आपण पोचणार ते ट्रॅकवरती. ट्रेक आता कंप्लीट झाला आहे. कड्याचा गणपती पण झाला.